नमस्कार. मी अपर्णा चव्हाण, एक दिशा मनवंतर सायकोलॉजिकल कन्सल्टन्सीची संचालिका आणि मनोकल्प या मासिकाची संपादिका. त्याचबरोबर GDC अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म यांच्यासाठी मार्गदर्शक आणि काउन्सिलर म्हणून काम करते. सर्वप्रथम मी लोकमतचं अभिनंदन आणि कौतुक करू इच्छिते, कारण लोकमतने सावरू या मनाला या कार्यक्रमाद्वारे लोकांना छान मानसशास्त्रीय माहिती पोचवण्याचे काम करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास घडण्यासाठी प्रयत्न करतात. आणि आत्ताचा जो लोकांकडे आहे तो वेळ तो चांगला युटिलाइज करता येऊ शकतो. त्यामुळे आणि ही संधी त्यांनी एक दिशा मनवंतर आणि स्टेट सायकोलॉजिकल असोसिएशन दिली, त्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. सो मित्र-मैत्रिणींनो, आपण आज बोलणार आहोत संवादावर. आपण आज बोलतोय प्रौढ लोकांचा संवाद. आपण आज संवादाबद्दल बोलणार आहोत मित्र-मैत्रिणींनो. तर संवाद म्हणजे काय असतं? संवाद म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीपर्यंत जे पोचवायचे ते त्याच अर्थासहित व्यवस्थितरित्या पोचवणे, याला आपण संवाद असं म्हणतो. संवाद जर नीट नाही झाला तर गैरसमज होऊ शकतात. गैरसमजातून वादिवाद, बऱ्याच गोष्टी, म्हणजे माणूस जे व्यक्त होतो ते संवादातून व्यक्त होतो. आणि संवादातून थोडक्यात व्यक्त होण्याची गोष्ट चुकली की संवाद चुकीचा होतो आणि संवाद बिघडला की पुढची सगळी नातेसंबंध बिघडत जातात. सो मित्रमैत्रिणींनो, मुळात आपण लक्षात घेऊ की संवाद होताना काय काय गोष्टी येतात. संवाद होताना 3 गोष्टी येतात: विचार, भावना, दृष्टिकोन, मागचे पूर्वग्रह, अनुभव, या सगळ्यांच्या अनुषंगाने माणसाचा संवाद होत असतो. जेव्हा माणूस संवाद करत असतो त्याच्या बॅक ऑफ माइंड ह्या सगळ्या अंतर्क्रिया घडत असतात. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आतमध्ये अंतर्क्रिया घडत असतात, तशा माणसाच्या आतमध्येही काही अंतर्क्रिया घडत असतात. त्यातील ह्या क्रिया, जेव्हा माणूस संवाद साधत असतो तेव्हा ह्या क्रियाही त्याच्या बॅक ऑफ माइंड चालू असतात. सो मित्रमैत्रिणींनो, आपण एक छोटंसं टेक्निक शिकणार आहोत आज. त्या टेक्निक्सला ट्रान्झॅक्शन असे म्हणतात. आपण जसं बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन्स करतो तसं 2 माणसाच्या संवादाला ट्रान्झॅक्शन असं नाव दिलं गेलं आहे. या ट्रान्झॅक्शन्समध्ये ट्रान्झॅक्शन्समध्ये 3 स्टेप्स आहेत. ते 3 इगो स्टेप्स असतात. एक पॅरेंट्स इगो, चाइल्ड इगो आणि अडल्ट इगो. हे तिन्ही इगो प्रत्येक माणसामध्ये असतात. तुमच्यात असतात, माझ्यात असतात, लहान मुलांच्यात असतात, अगदी बाळाच्या मध्ये पण असतात. आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या इगोचा वापर करत असतो. संवाद करताना तो वापर करतो. आणि सो मित्र-मैत्रिणी, आजपासून तुम्ही जेव्हा जेव्हा संभाषण कराल तेव्हा पुढचा माणूस आय एम ओके, यू आर ओके बघाल. त्याच्याबरोबर तो कुठल्या पॅरेंट्स इगो, चाइल्ड इगो आणि अडल्ट इगोमध्ये बोलतोय त्याच्या संभाषणाची स्टेटमेंट आणि समजून घ्या. स्टेटमेंट म्हणजे त्याच्याकडनं येणारी वाक्य ती समजून घ्या आणि त्या वाक्यांना शक्यतो अडल्ट इगोतून उत्तर द्यायची प्रयत्न करा, म्हणजे जे होणारे संवादापासून वादिवाद आहेत ते टाळता येतील. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही अजून तुम्हाला सविस्तर या संवादाबद्दल सांगायला नक्कीच आम्हाला आवडेल. तुम्ही तुमच्या प्रश्न उत्तरं आम्हाला नक्की पाठवा. आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यापेक्षा डिटेलमध्ये कसा संवाद वापरावा हे नक्कीच सांगू. थँक्यू. आता आपण बघितलं ज्या पद्धतीने मुलांना भीती वाटू शकते किंवा मुलांना एक पुढच्या वेळेस मी आईला सांगू की नको, किंवा ह्या बोलण्याने ह्या वाक्याने मुलं दुखावली जातात. त्यामुळे आपल्या संवादाने माणसं कशी दुखावली जातात आणि त्यांच्यावर काय परिणाम होतात या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. दुसरं उदाहरण बघू. बायकोने नवऱ्याला मदत मागितली, मला मदत करता का? त्यावर नवऱ्याने उत्तर दिलं, हो करतो, माझ्या हातात एक थोडंसं काम आहे. हे अगदी ॲडल्ट इगोमधलं डिस्कशन आहे. काहीच वाद नाही, काहीच नाही. सो आपण जेव्हा कुठल्याही डिस्कशन, मला असं वाटतं आपल्यातल्या सगळ्यांनी, प्रत्येकाने आपण कुठल्या इगो स्टेटमध्ये एकमेकांशी बोलतोय ते आधी शोधायला सुरुवात केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बोलूया दृष्टिकोनाबद्दल. माणसाचा जो दृष्टिकोन आहे तो 2 गोष्टींनी बनलेला. माणसाचा दृष्टिकोन जेव्हा बनतो तेव्हा त्याच्यावर झालेले संस्कार, आईवडिलांचा प्रभाव, शिक्षकांचा प्रभाव, नातेवाईकांचा प्रभाव, अनुवंशिक आलेले गुण आणि याशिवाय त्याला स्वतःला वैयक्तिक आलेले अनुभव, या सगळ्यांचा करून एक वैचारिक घाट तयार होतो आणि त्या वैचारिक घाटातून त्याची स्वतःची मतप्रवाह तयार होतो.
त्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. हा जो दृष्टिकोन आहे प्रत्येक माणसाचा वेगळा असतो, कारण प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या लहानपणापासून झालेल्या संस्कार वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन जगण्याकडे बघण्याचा वेगळा असतो. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे सांगतोय तेच अगदी बरोबर असेल असं नाही. आपण जे वागतो ते अगदीच बरोबर आहे असं नसतं, पण प्रत्येकाला वाटत असतं मात्र मी मात्र बरोबर आहे, मीच बरोबर आहे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पुढच्याला असं वाटत असतं की मी बरोबर आहे आणि तो चुकीचा आहे. काही जणांना असं वाटत असतं की मी खरंच चुकीचा असू शकतो पण ते बरोबर आहे, असं कधी कधी होतं. सो एक लक्षात घ्या, आपण कुठल्याही सिच्युएशन कर पुढचा माणूसही बरोबर आणि मीही बरोबर आहे या पद्धतीने बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जगायला सोपं जातं. म्हणून आय एम ओके आणि यू आर ओके पद्धतीने जर बघत गेलं तर कुठल्याही संभाषणाकडे बघताना पहिला दृष्टिकोन मनात ठेवा की पुढचा माणूसही वेगळा आहे आणि मीही वेगळा आहे. त्यामुळे त्याचे मतं वेगळी असू शकतात, माझी मतं वेगळी असू शकतात. म्हणजेच काय, आय एम ओके, यू आर ओके, हे लक्षात घ्या. दुसऱ्या वेळेस बघा की पॅरेंट्स इगो, चाइल्ड इगो आणि ॲडल्ट इगो, तो कुठल्या इगो स्टेटमध्ये बोलतोय, त्याची स्टेट, त्याच्याकडनं जी येणारी वाक्यांची रचना आहे ती कुठल्या स्टेटमध्ये येते. जर पॅरेंट्स इगोमध्ये डॉमिनेटिंग येत असेल तर तुम्ही ठामपणे ॲडल्ट इगोमध्ये उत्तर द्या. जर तो चाइल्ड इगोमध्ये बोलत असेल तर तुम्ही त्याला चाइल्ड इगोमध्ये बोलू शकता. अगदीच तो पॅरेंट्स इगोच्या काळजीवाहूमध्ये बोलत असेल तर तुम्ही पॅरेंट्स इगोमधल्या काळजीवाहक पद्धतीने बोलू शकता. तुम्ही जनरली ॲडल्ट इगो टू ॲडल्ट इगो टू ॲडल्ट इगो, ॲडल्ट इगो टू पॅरेंट इगो, ॲडल्ट इगो टू चाइल्ड इगो, हे सगळ्यात जास्त चांगली संभाषणाचं कॉम्बिनेशन समजली जातात. तेव्हा शक्यतो आपण जेव्हा कधी संवाद साधतो तेव्हाही ॲडल्ट इगो संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. तू हे केलंच पाहिजे, हे केलं असेल, हे केलं तरच तुझ्याशी असं होईल, हे केलंच पाहिजे, नाहीतर डॉमिनेटिंग जी सेंटेन्स येतात ती पालकमध्ये येतात. त्याचबरोबर काही काळजीवाहू, अच्छा तुला बरं वाटत नाहीये का, ठीक आहेस ना, इज एव्हरीथिंग ओके, अशी जी काळजीवाहक आणि काळजी करणारी आणि डॉमिनेटिंग अशा प्रकारचे जे स्टेटमेंट्स आहेत दोन्ही पालक इगोमध्ये येतात, म्हणजेच पॅरेंट्स इगोमध्ये येतात. आता चाइल्ड इगोमध्ये बघू. चाइल्ड इगोमध्ये दणदण हातपाय आपटणे, हट्टीपणा करणे, आरडाओरडा करणे, अशा प्रकारचं एक काही वागणूक. आणि दुसरी अगदी इनोसंट, लहान मुलं कशी कधी कधी इनोसंटली म्हणतात की हे किती छान आहे, मग मी फुलपाखरू आहे, अशी जी लहान मुलांची काही काही छोटी छोटी स्टेटमेंट असतात, म्हणजे अगदी इनोसंट्स ज्याला आपण म्हणतो ते, असे दोन प्रकार चाइल्ड इगोमध्ये येतात. ॲडल्ट इगो हा मुळात फर्म इगो असतो. ॲडल्ट इगो हा फर्म असताना बेसिकली तो अगदी प्रॅक्टिकली थर्ड पर्सनच्या भूमिकेतून प्रत्येक भूमिकेकडे बघतो, प्रत्येक गोष्टीकडे बघतो, प्रत्येक संवादाकडे बघतो. त्यामुळे ॲडल्ट इगो हा खूप स्टेबल इगो आहे. जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा जनरली जर आपण ॲडल्ट इगोचा वापर केला तर वाद होण्याची शक्यता खूप कमी असते. तर फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया, उदाहरणार्थ समजा आपण ऑफिसमध्ये लेट गेलेलो आहोत आणि बॉस गेल्या गेल्या आपल्याला म्हणतो काय हे किती उशीर, कळतं की नाही, हे पॅरेंट्स इगोमधल्या डॉमिनेटिंग पद्धतीने आपल्याशी हा बॉस बोलतोय आणि त्याला आपण ॲडल्ट इगोमध्ये असं होतं, हो सॉरी सर, मान्य आहे मला उशीर झाला पण ट्रॅफिक होती आणि इट इज नॉट पॉसिबल की तुम्हाला टेक्स्ट मेसेज करता येईल की कॉल करता येईल. हे ॲडल्ट इगोमध्ये. याच्या अर्थ आपण काय करतो कधी कधी, जेव्हा कधी कोणी बोलतं तेव्हा आपण तिथं रिॲक्ट नाही करत, आपण तिथं सॉरी म्हणतो आणि बाहेर येऊन चिडचिड करतो, काय मीच काय, ह्यांना ओरडण्याशिवाय काही येत नाही का, 5 मिनिटं लेट झालंय का, हे आपण असं रिॲक्ट करतो. पण त्या सिच्युएशनला जर आपण विचार केला की हे आपल्याला त्यांच्या पॅरेंट्स इगोतून बोलतात, कारण ते तिथं त्या सिच्युएशनचे त्या खुर्चीतले बॉस आहेत आणि त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, असा जर आपण विचार केला एका वेळेस तर आपल्याला हे जे आपण काही बोलतोय बाकीचं किंवा आपल्याला ज्या भावना येतात की काय 5 मिनिटं लेट झालं तरी काय फरक पडतो वगैरे वगैरे, त्या भावना आपल्याला येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण जेव्हा ॲडल्ट इगोतून बघतो तेव्हा आपल्याला हा फरक जाणवतो. आता बघूया आपण
चाइल्ड इगोचं एखादं उदाहरण, मुलाच्या हातून मोबाईल पडतो आणि फुटतो. आई म्हणते, कुठला का मोबाईल, वाट पेढे, कळत नाही नुसता धांदरट कुठला. या वाक्यावर आईच्यातला डॉमिनेटिंग पॅरेंट्स इगो जागा झालेला असतो. हेच आई जर असं म्हणली, कुठला का, तू जरा काळजी घेतली असतीस मोबाईल वापरताना तर कुठला नसता रे, पुढची काळजी घेत जा, असा धांदरटपणा काही तुझ्या उपयोगाचा नाही. यात काय होतं, समोरचा मुलगा दुखावला जाते. याच्यात आता ह्या सिच्युएशनमध्ये काय होईल, पहिल्या पेढेवाट किंवा हे जे काही आई बोललेली आहे त्या मुलाला त्या सिच्युएशनला भीती वाटण्याची शक्यता. मगाशी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं तसं पॅरेंट्स इगो, चाइल्ड इगो आणि ॲडल्ट इगो असे 3 इगोज प्रत्येक माणसामध्ये असतात. हे इगो आहेत ना, काय करतात,